जय श्रीराम सगळ्यांना। आणि आज तारीख आहे 21 मे आणि आपला दिवस चालू झाला आहे रत्नागिरीमध्ये। हा आता आपला नवीन विलॉग चालू होते। तसा विलॉग आपण सकाळी चालू केला आहे। आपली गाडी 4 वाजता आपली पूर्ण भरली होती, गाडी 4-4:30 वाजता। तेव्हा आपण गाडीत पॅक करायला तेव्हापासून आपण व्हिडिओ करायला लागले। पण जे मेन व्हिडिओ आपला आहे चालू करायचा तो आपण आता उठवलेला आहे आणि पहिला फुटेज आपण ते दाखवूया। आणि ते झालं की मग ते आपलं चालू फुटेज आता ह्याच्या पुढे आपल्याला दाखवतो। मग हे आपली गाडी इथं काय बरं पाईप टाकू म्हणताय, पाईप टाकू म्हणताय ते मागचं वाला पाहिजे मला पूर्ण। मग होय पाईप फाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती। पाईप फाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहा तू गाडून टाक भीती। मागू नको आधार शोध तुझं तू दार घालू नको तुझा गुन्हाला, तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला। होर पुढं तू सोड निराश तुझा तुला येऊ दे सरळ येऊ दे। गाडी आपली भरून तयार झालेली आहे। येऊ दे सरळ येऊ दे, हाय शिव दे। जरा मारा पलीकडे, जरा मारा पलीकडे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण जो काटा दाखवला होता तो हाच काटा आहे। आणि इथं आपली गाडी आता आलेली काटा करायला। दहा टन 810 किलो माल आणि याच्यात क्रेटा पण आहेत। आपलं गाडीचं वजन 700 किलो वाढलं होतं मगाशीच। आणि आपली पूर्ण गाडी आता झालेली आहे 18 टन। गाडी आपली गुजरात बॉर्डरला क्रॉस होते आरामशीर, काय टेन्शन नाही। आणि आपली गाडी ताडपत्री अशी मारलेली आहे। कशी ताडपत्री नक्की कमेंट करा। ताडपत्री एकदम मनासारखे झालेलं आहे आपल्या। आणि मागची जाळी पण कसे झाले कमेंट करा, काय चुकले का सांगा। कारण जे ड्रायव्हर भाऊ आपले व्हिडिओ बघतात त्याने नक्की कमेंट करा। मिर्झा सिकू 4053 बिल्टी मार आपल्याला। आणि ही आपली गाडी इथं आता सुरत फ्लाईट चालू। इथं आपण गाडी लोड केली होती या गोडाऊनमध्ये। आता आपण बसूया गाडीवर। वेलकम आयशर, सकाळी आपलं वेलकम झालेलं आहे चांगलं। आणि हे 14,618 किलोमीटर आपलं रनिंग इथून रत्नागिरीला। इथं आपण गाडी भरली आहे गोडाऊनला आणि इथं आपलं रनिंग आहे 14,618। हे असं स्टार्टर मारलेलं आहे। देवाचं नाव घ्या, जय श्रीराम, हर हर महादेव। आणि आपलं सुरतचा जो प्रवास आहे तो चालू करूया। सकाळची वेळ आहे, 6 वाजले बरोबर। आता इथून निघा पहिला रत्नागिरीमधून। हे आता जे आपण व्हिडिओ बघितले ते गाडी लोड करून आपण गाडी बांधली, परत काटा केला आणि काटा करून आपण परत जेव्हा निघलो त्यावेळेचे ते व्हिडिओ होते। आणि जस्ट आता आपण आहे रत्नागिरी क्रॉस करून पुढे आलेला आहे। आणि हा आहे हातकंबा रोड। आपल्याला जायचं आहे हातकंबा, नंतर संगमेश्वर आणि नंतर मग पुढं मुंबईला आणि मुंबईच्या पुढं सुरतला जायचं आपल्याला। मग तर ही आपली गाडी MHदा CQ 4053। हे आपण गाडी म्हणतोय आपली, पण आपण या गाडीवर ड्रायव्हर आहे। पण आपण ज्या गाडीवर काम करतोय ती आपलीच गाडी असते, या हिशोबाने आपण चालतोय कधी पण। कशी दिसतात पार्किंग लावलं गाडी।
कसा दिसतोय सकाळ सकाळी रत्नागिरीमधला व्ह्यू, कोकण पट्टा सगळा. तरी अजून ही रत्नागिरी सिटी आहे त्यामुळे इकडे जास्त असं हे नाही. आपल्याला आता रूट आहे रत्नागिरी टू पुढचं गाव संगमेश्वर, संगमेश्वरच्या पुढं आपलं वडकळ, वडकळच्या पुढं मुंबई. आपल्याला आज पण जायचं आहे मुंबईवरनं. आणि संगमेश्वरला पण चांगला दिसतोय सकाळ सकाळी व्ह्यू. आता संगमेश्वर आता दिसतंय ना. आता आपल्या गाडीमध्ये रिजनरेशन चालू आहे आणि हे चेकलाईट आहे ती आहे रिजनरेशनची. गाडी जरा पिकअप कमी करायला ती एकदम चढायला गेली की गाडी अक्सेल ती गाडी जरा. आणि हे काल इथलं अर्ध्यापर्यंत होतं, म्हणजे सायलेन्सर आपलं जाम झालं होतं कार्बननं. पण काल संध्याकाळपासून ना ते पूर्ण झिरो आलं इथपर्यंत. काहीतरी सेन्सरचा प्रॉब्लेम आवडतो त्यामुळे हे फुल असताना पण हे कमी दाखवायला आले. आणि जेव्हा सायलेन्सर जाम असते तेव्हा गाडी ॲव्हरेज पण देत नाही, गाडी पिकअप पण देत नाही. त्यामुळे थांबून आपण पहिला आता हे केलेलं आहे, रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे. काल संध्याकाळी आपण चालू करायला बघाल तो पण चालू झालं नव्हतं आणि आता आपण हे चालू केलेलं आहे. 2000 RPM चालली आहे बघा गाडी, ॲटोमॅटिक गाडी. पाय आपण पूर्ण काढलेला आहे. इथं आपला ॲक्सिलेटर आहे. ॲटोमॅटिक गाडी 2000 RPM चाललेली आहे. ताडपत्री कशी मारला नक्की कमेंट करा. आणि आता आपलं चालू आहे रिजनरेशन. मागाशी पण मारलेलं आहे ताडपत्री. आणि ह्या साईडने बघा ताडपत्री आपल्या एकदम मनासारखे झालेले आहे. एक नंबर ताडपत्री झालेली आहे आपली. आणि इथं मध्ये एक बेल्ट मारला आहे, क्रेटा पुढे सरकवणे म्हणून हा मध्ये बेल्ट मारलेला आहे. आपल्याकडं तट्टी नाही आहे. जे लाकडाची क्रॉसिंग केलेले पट्ट्या असत्या ते जर पट्टी तर मध्ये लावली क्रेटांच्या आणि त्या बेल्टच्या मध्ये एक नंबर क्रेटा आवडतात. जरा पण क्रेटा पुढे येत नाहीत. पण आपल्याकडे ती तट्टी नाही आहे. जे आपल्या द्राक्षावाली गाड्या असतात त्या सीझनला ते तट्ट्या मिळतात. पण आता सध्या आपल्याकडे तट्टी नाही आहे त्यामुळे फक्त आपण डायरेक्ट बेल्ट मारलेला आहे आणि महागा अशी जाळी मारून गाडी पॅक केलेली आहे. तर आता रिजर्वेशन झालं की आपण जायचं मग सरळ. आता पहिला तेल टाकायचं हातकंब्यामध्ये. हा भारतचा पंप आहे हातकंब्यावरला. तिथून आपण रत्नागिरीवरून आलेलं आहे पुढे तिथून वरनं आलो इकडं लगेच घेतली गाडी की हा भारतचा पंप आहे. आता इथं डिझेल टाकायचं 10,000 रुपयेचा. काल आपण येताना टाकलं तर 3,000 रुपयेचा आणि आता इथं 10,000 रुपये टाकायचं. हे आपलं चालू आहे आता डिझेल. आणि टाकी किती लिटरची आहे कमेंट करा नक्की. 80 लिटरची टाकी आहे, 30-18 टाकी आहे आणि एवढी मोठी टाकी आहे. किती लिटर टाकी असेल, डिझेल किती बसतं यात कमेंट करा जर कोणाला माहिती असेल तर. गणपतीपुळे रोड हा आहे निवळी फाटा आणि निवळी फाट्याला हा गणपती रोड जातोय. गणपतीपुळे जयगड रोड. आणि आज मंगळवार आहे त्यामुळे गणपती बाप्पाला लांबून दर्शन करूया. इथून फक्त 30 किलोमीटर अंतरावर गणपतीपुळे आहे. पण आपण जाऊ शकत नाही कारण आपली गाडी आपली भरलेली आहे आणि गाडी पहिला पोच करायची आपल्याला. ते पहिला आपली जबाबदारी आहे. निवांत कधी तर यायचं गणपती बाप्पाचं दर्शन करायचं निवांत. कधी तर फिरायला आलं तर. पण आता पहिला गाडी पोच करूया आपण. खेरशेट टोल नाका आणि इथं आपण जे कायम नाश्ता करतोय ते इथं नाश्तावाला आहे. आणि आता आपण ब्रश पण केलेला आहे व्यवस्थित. ब्रश करून फ्रेश झालो आहे. जर गाडी मग आता नाश्ता करून साफ करून घ्यायची गाडी पण. जाऊया तर पहिला नाश्ता करूया कारण काल संध्याकाळी आपण जेवण एवढं व्यवस्थित जेवलो नव्हतो तिथं रत्नागिरीमध्ये. मग अशा आपण चिपळूणपासून पुढं आलो आहे आणि चिपळूणच्या पुढं आल्यावर एक 10 किलोमीटरला हा एक मोठा घाट लागतोय. एकदम चढाई घाटात या आणि आपण 3 नंबर गेट टाकला आहे आणि एका सुराने घाट चढवत होते
कारण इथं चौथा गिअर पण बसत नाही आणि 2 नंबर गाडी गिअर टाकला तर गाडी रेस जास्त होत्या. त्यामुळे गाडी आपली 3 नंबर गिअर टाकून 15 RPMला आरामशीर चालल्या गाड्या. गाडीला तर जास्त त्रास द्यायचा नाही, आरामशीर जाऊ दे गाडी. आणि पुढं बोर्ड आहे तो मुंबई महाड 2 नंबर गिअर लावायला लागतं वाटते गाडी, असं वाटतं मला. पुढं बोर्ड आहे तो मुंबई 240 किलोमीटर, महाड 70 किलोमीटर आणि खेड आहे 27 किलोमीटर. दोन नंबर गिअर लावूया कारण चढ एकदम जरा कडा चढ आहे. आयशर गाडी जरा घाटात जरा तेल आहे गाडी, घाटात जास्त चालत नाही गाडी, एकदम गिअर कमी करायला लागत आहे गाडी. पण गाडी पळायच्या बाबतीत नाद करायचं नाही. एका स्वराला गाडी लागली की 70-80 मग. पावसाळा चाललेला आहे त्यामुळे कोकणात व्ह्यू आता बघायसारखे झाले आहेत. जे आपल्याकडचे लोक आहेत सांगली, मिरज, कोल्हापूरचे, ते पण आता इकडे कोकणात जास्त येतात सुट्टीसाठी. आता उन्हाळ्यासाठी पण पडलेले असं सगळ्यांना आणि सगळं निवांत असं. त्यामुळे आता सध्या गणपतपुळेला, परत ते रत्नागिरी, पावस, आरेवारी बीच या साईडला लई लोक येतात. पहिला आपण ट्रॅव्हल्सवर कामाला होतो त्यावेळी पण आपण लई ट्रिप आलो होतो. एका महिन्यात आपण 3 ट्रिप आलो होतो गणपतपुळेला. आता व्ह्यू जबरदस्त आहे. सकाळपासून आपण नुसता व्ह्यूज बघायला आले. पाक पूर्ण ढगात, काय म्हणजे ढगात डोंगर गेला असं झालाय सगळा व्ह्यू. माणगाव सिटी, मुंबईगाव हायवेवरा सिटीचा रस्ता आहे माणगावमध्ये. त्याला अजून काय बायपास पण नाही आणि मोठा रस्ता पण नाही. सगळं असं ते जाम होते. पुढची गाडी बघा कसा, ते महिंद्रा गाडीवाला आता गाडी ब्रेक मारला. कारवाला मध्ये आल्यावर बरोबर ब्रेक मारतोय तो. टू व्हीलरवाले, कारवाले बघून गाडी काढायला लागत्या. एकदम आडवे येतात ह्या कारवाला हायवे मध्येच. गाडी कट्टोकट गाडी बसता कधी कधी तर. पाणी पाणी पाणी, थंडा पाणी, थंडा पाणी. पण थांबवा जागा नाही गेला आता. हां दे मला वर्षावर कलर 20 रुपयाला. परत येताना त्याला देतो म्हणा रिटर्न. येतात ना मग चांगले भरून चांगले रिटर्न येतो म्हणा आम्ही. जांदे 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 हम रुक गए, जांदे जांदे. अरे बाबा थांब की पुलिसवाल्या. एकटा पण कोण थांबत नाही, सगळ्यांना गडबड असता इथं. जे आपल्या महाराष्ट्रामधला रायगड किल्ला आहे तो इथनं जवळपासच आहे. आणि आता मालगावमध्ये ते रायगड किल्ल्याची मेन कमान आहे ती पण आता आपल्याला दिसली होती. पण एकदम बघितल्यामुळे तिथं काय व्हिडिओ केला नाही. तर कमान पण दाखवलीच आहे तुम्हाला. इथून राईटला सगळे डोंगर दिसतात. ते डोंगरामध्ये कुठं राहतो रायगड किल्ला आहे. जोशी वडेवाले, वडापाव वडापाव आणि जुनी गाडी मेटाडोर, मिनिडोर. आता आपण सिटीनं बाहेर पडलोय. डायव्हर्जन आहे 50 मीटर आणि परत आपला 4 लाईन हायवे चालू झालेला आहे.
सिटीचा फक्त बायपास चालू करायला पाहिजे, कारण लई टाइम खाते सिटीमध्ये. बाहेरच्या बाहेर सिटीचा रस्ता काढायला पाहिजे हायवेला. या बोरलाय इथं मुंबई राहिली असले आपल्याला 140 किलोमीटर राहिली असेल आपल्या मुंबई. आणि पनवेलच्या अलीकडे 40 किलोमीटर. पुढे हा टोल नाका आहे, पण बंद आहे. आपल्याला या रूटला या 300 किलोमीटरपर्यंत 3 ते 4 टोल नाका लागतात, पण ते सगळे बंद आहेत. मुंबईपर्यंत 1 रुपया पण टोल नाका जात नाही, आणि मुंबईच्या पुढे मग सगळे टोल नाका आपल्याला जातात. तरी आपण सांगलीवरून आलो गुजरात अहमदाबादला तर 4000 रुपये टोल नाका जातोय, आणि या मार्गे आलं तर आपला टोल नाका फक्त 2000 रुपये जातोय. म्हणजे 2000चा टोल आपल्याला वाचतोय ह्या रूटनं आलं तर इकडे. पण जेवढं टोल नाका वाचतोय तेवढी डिझेल जास्त जाते. घाट सेक्शन आहे इकडे, घाट सेक्शन जरा गाडी दाबायला लागते, आणि जेवढी गाडी जास्त रेस करेल तेवढी तेल खाते गाडी, त्यामुळे ॲव्हरेज कमी पडते. टोल नाका वाचतोय पण डिझेलकडे जास्त पैसे जाते. पनवेल महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करीत आहे, आणि आपण आले आता मुंबई स्टार्ट व्हायला. मुंबईच्या 7 मध्ये आहे, ज्या आपल्या खाडी लागते खाडीच्या आतमध्ये पुढे मुंबई आहे, आणि आपण ज्या रोडून जातोय ती आहे नवी मुंबई. पण आता आले आपण 2:15 वाजता आपण आले आहे, जरा बरोबर टायमात. 1 तास तर 2 तास तर आपण लवकर आलेला ट्रॅफिकच्या आधी. मागच्या आपण बरोबर 5 वाजता आलो होतो, आणि त्यावेळी आपल्याला फुल ट्रॅफिक लागलं होतं. आज बघा कसं आपल्याला ट्रॅफिकचं नियोजन लागते. मी इथं मागे जाऊन झोपलो होतो, पण मुंबई आल्यावर आणि परत इथं बाजूला बसायला आले, कारण कारवाले असतात ते लय घासून गाड्या चालवतात. त्यांना बघण्यासाठी जरा त्यांना हात काढायचा बाहेर नुसता असं नुसतं हात काढायचं सारखं. हां, त्यासाठी आपल्याला मुंबई 2 जण लागतात मुंबईत. एकटा असले की लय ताप देतात गाडीवाली कारवाली आहे काय घासून गेला. पण वरचा हायवे तो मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे, आणि आता आपण आहे इथं या सिग्नलवर 180 सेकंद सिग्नल आहे. आता आला 143ला, आणि इथून आता लेफ्ट मारले ते कंटेनर चाललंय तिकडे की जायचं आपल्याला. तिथून सरळ जाते आपल्याला नवी मुंबईला. घ्या पुढं जाऊ पुढं जरा, आणि इथून सरळ गेले तर होते कल्याण जातो रोड हा. पण आपल्याला इकडे जायचं नवी मुंबई मार्गे. नवी मुंबई, ऐरोलीच्या पुढे ठाणे, आणि ठाणे सिटीमधून गाडी घालायची मग, आणि पुढे घोडबंदर, आणि घोडबंदरचा घाट क्रॉस केला. हां, जेल रोड आहे, आणि आपल्या गुजरात जायला मी आपल्याला इकडे जेल रोडनं जावं म्हणून सांगते, पण तिकडे परमिशन नाही आपल्याला. इकडनं अशी गाडी घालायची खालनं, आणि हे पण फ्लायओव्हर चढायचं नाही. फ्लायओव्हर चढला आणि परत आपला सांगली रोड येते मग तेव्हा. हां, त्यामुळे इथनं खालनं जायचं, खालनं जाऊन परत मग तिथनं पुढनं टर्न मारायचा. आता याच्या पुढं आहे ठाणे सिटी, आणि ठाणे सिटीमध्ये ट्रॅफिक पार करायचं. त्याच्या पुढे घोडबंदरचं ट्रॅफिक पार करायचं, आणि मग आपला इथे गुजरात हायवे. हे वर जे गेला आहे तो कळवा ब्रिज आहे, आणि कळवा ब्रिजवरून आपल्याला सांगलीला रस्ता आहे. हे जे आता रोड गेला असं गोल फिरत गेलं की डायरेक्ट जाते सांगलीला. हां, ठाणे सिटी हे वरचा फ्लायओव्हर आहे, ते पुढे पण नाशिक हायवे, आणि हे आता आपला घोडबंदर रोड. हे सगळं असं वरच्यावर रोड आहेत, आणि खालून पण रोड आहे, पण खाली सिग्नल असतात. आणि हे मेट्रोचं काम चालू आहे. मेट्रो एवढा वर मेट्रो आहे, आणि इकडे बिल्डिंगचं काम चालू आहे. मुंबईमध्ये काम चालू आहे नुसता. काम कधी थांबत नाही, ट्रॅफिक कधी थांबत नाही. तरी आता आपण दुपारी आले त्यामुळे ट्रॅफिक कमी आहे. जर संध्याकाळी 7-8 वाजता आला असतो तर 100% ट्रॅफिक होतंय. लय ट्रॅफिक.
आता ह्यो आहे तो आपला घोडबंदर रोड आहे. शिव आहे अरबी समुद्र आणि ह्या ठिकाणाला म्हणतात घोडबंदरची खाडी. कारण जरा सिटीमध्ये आलेल्या असत्या रोडवर जे येत्या समुद्र त्याला खाडी म्हणतात. हे एवढ्या नाव खाडी नाव आहे इथं. आणि आता आपण चाललोय या अरबी समुद्राच्या वरून आणि हे आपल्याला लागला आहे गुजरात हायवे. आता इथून सुरत राहिला असेल एक 200 किलोमीटर असेल सुरत. 200 ना 200 नव्हता कोणतं अजून सुरत 290 किलोमीटर आहे. जाते लवकरांनी. कायम सारखं बॉर्डर पर्यंत रस्ता जाम आपला. मॅपला पण दाखवले रस्ता जाम म्हणून पुढं आणि आपली बॉर्डर तर राहिल्या 56 किलोमीटर आणि रस्ता जाम झालाय. हे रस्त्यात काम चालू आहे इकडं त्यामुळे ते कायम जाम होत आहे. आत्ता वाजले 7:45. दोन्ही साईड पण जाम आहेत. इकडे गुजरातकडे जायला ते पण जाम आहे आणि इकडे जे आपलं मुंबईकडे रोड आहे तो पण जाम झालाय सगळा. ह्या गाड्या सगळ्या असं दिसलेल्या आहेत तिथं. गाडी वरणार आहे ॲपलवर आणि इथं हॉटेल आले ॲपल हॉटेल. तिथं जेवण करूया कारण तोपर्यंत ट्रॅफिक जास्त झाले. तोपर्यंत ट्रॅफिक पण जरा क्लिअर होत आहे. आणि इथं गुजराती हॉटेल आहे. गुजराती हॉटेल म्हणजे एक नंबर काम. सर्व्हिस पण चांगली असते, जेवण पण चांगलं असते आणि पार्किंग पण गाडीला एकदम बरोबर असते. मोठ्याच्या मोठं पार्किंग पहिला आणि मग आतमध्ये हॉटेल असते. हे आता मोठं हॉटेल आहे. घ्या इथं ॲपल्स हॉटेल. एवढं मोठं पार्किंग आहे आणि हे आतमध्ये हॉटेल आहे. नाही 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 मागच्या आपण लय पुढे जेवलेलं आपण. ॲपल्स प्युअर व्हेज आणि आज आपलं जेवण या ॲपल ढाब्यावर आहे. तुम्ही अँड्रॉइड बघितला असेल ढाबा पण हे ॲपलचा ढाबा आहे. आणि ह्यो आपली गाडी अशी इथे चार्जिंग संपले. आता आपण पार्टीला फोन केला होता कितीपर्यंत यायचं म्हणून तर ते पार्टीला सांगितलं सकाळपर्यंत या चालतंय काय विषय नाही. त्यामुळे आपण जेवण करूया मस्तपैकी. आता तोपर्यंत ट्रॅफिक पण कमी होते. ट्रॅफिक चालू आहे म्हणताना आपण थांबलो नंतर शक्यतो आपण थांबलो नसतो. आपण बॉर्डर पार करून मग थांबायचं होतं आपल्याला पण ट्रॅफिक चालू असल्यामुळे आपण थांबलोय. परत जरा ट्रॅफिक कमी होते. जेवण भजी खायचं. आज आपण ॲपलचं जेवण केलेलं आहे आणि जेवण कसं झालं एकदम आणि बिल पण कमी. दोघांचं जेवण 300 रुपये प्लस आणि आपण बाकीचे आयटम घेतले होते चिप्स आणि ते कोलगेट पण घेतले 20 रुपयाचं. ते टोटल बिल धरून जेवणाचं बिल फक्त 232 झाले जेवण फुल्ल करून. जर आता टायर चेक करूया. चारी पण 6 टायर आहेत आपल्या गाडीला. 4 ठिकाणी 6 टायर. तशी आपली गाडी नवीन आहे 2 महिने झाले त्यामुळे टायरांचा काय विषय नाही. फक्त एकदा तरी बघायचं काय लागले काय खराबेट लागले काय काय मोळा बेळा बसलाय काय. आणि जशी आपण गाडी बांधली आता तिथनं गाडी हाय तिथपर्यंत आलेली आहे. आपण एकदा पण काय गाडी अजून वड काढलं काय केलं नाही अजून. सगळं ओके. टायर ओके, गाडी ओके आणि आता दोघं माणूस पण ओके. त्यामुळे आता जायचं पुढं. अजून आपल्याला अंतर राहिले 200 किलोमीटर. सुरतचं APMC मार्केट, सरदार APMC मार्केट. चला आता जाऊया. बाय बाय करूया ॲपलला. आपला हा अँड्रॉइड पण आपण जेवण केलं ॲपलला. आपली गाडी आता आल्या गुजरात बॉर्डरला आणि आपण थांबलेला आहे लाईनमध्ये. आपला कच्चा माल आहे आपण जायला पाहिजे पुढं पण आपल्याकडे टायमिंग नाही त्यामुळे आपण मागेच थांबलोय.
ज्यावेळी कच्चा माल गाडी असते तेव्हा डायरेक्ट गाडी पुढे घ्यायची आणि त्यांना सांगायचं एका गाडीवाल्याला कच्चा माल आहे मला जाऊ दे म्हणून. सोडतात गाडीवाले, नाही म्हणत नाहीत. नाही, एका गाडीवर चांगले असतात, लगेच जाऊ देते गाडी आपल्याला. आणि हे 200 रुपये इथं आणि 20 रुपये इथं आहेत. 220 रुपयाची ही बॉर्डर आहे, काटा 220चा आहे. आणि या बॉर्डरला काय एंट्री द्यायला लागत नाही. पण आपण जे कलकत्ता जातोय, कलकत्त्याला ना हमखास बॉर्डरला एंट्री द्यायला लागत्या. काटाचे पैसे द्यायची पण, आणि परत पण 200 रुपये एंट्री, 500 रुपये एंट्री असते बॉर्डरची. प्रत्येक बॉर्डरला एंट्री वेगळी आहे. पण या बॉर्डरला काय आपल्याला एंट्री द्यायला लागत नाही. फक्त काटा करायचा 220चा आणि काटा करून डायरेक्ट गाडी आपण भरच्या भर काढायची. गाडी GJ06 गाडी गुजरात पासिंग. आले आपण आता महाराष्ट्र बॉर्डरला, नाही तर ह्याच्या पुढे आहे गुजरात. हे पुढे जी बॉर्डर आहे ती आहे गुजरातची बॉर्डर. पण गुजरातची बॉर्डर बंद आहे, त्यामुळे इकडनं काय आता डायरेक्ट आपण बाहेरच्या पर इकडनं जातोय. अशी बॉर्डर आहे. RTO चेकपोस्ट भिलाड, गुजरात चेकपोस्ट असं याचं नाव आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस फ्लायओव्हर. हा फ्लायओव्हर आहे आता सुरतमध्ये, सुरतच्या अलीकडे आहे. आज इथून आता मेन जी सुरत आहे ती राहिलेलं आहे फक्त 4 किलोमीटर. आपलं मार्केट सुरतमध्येच आहे, पण जरा बाहेर आहे, मेन सिटीमध्ये आहे आपलं मार्केट. आता मार्केट फक्त राहिले आपल्याला 750 मीटर आणि टाइम झाले 2:44. सगळा असा व्ह्यू असा. इकडे पहिले पण फ्लायओव्हर आहे आणि हा एक फ्लायओव्हर आहे. हे सगळं मार्केट आहे APMCचं. चला की आणि परत जायचं ना तिकडे रिटर्न आता आपल्याला. नीट विचारा, मी त्याला मागाशी विचारवली. विचारा की या सगळ्या मार्केटच्या गाड्या आहेत आणि इकडे मार्केट आहे. आणि आपण जरा रस्ता चुकले पहिल्यांदा, फक्त गेट चुकले आपलं. हे पहिले गेट आहे आणि आपल्याला पुढच्या गेटला जायचं, त्यामुळे आपण गाडी आणि परत रिव्ह्यूज आणलेली आहे. आता इथं सिक्युरिटीचं ऑफिस आहे ना, विचारूया. खेतीवाडी उत्पन्न बाजार समिती सुरत. आपण आलोय लोकेशनला आपल्या. फक्त आता गाडी खाली करायचं लोकेशन आपल्याला हुडकायचं आहे. काटा करायला लागते का इथं बघायला पाहिजे. APMC सुरत हेड ऑफिस आणि इथं काटा यांचा हा. आणि आपण आता आलोय सुरतमध्ये मार्केटला. ही ट्रिप पण आपण सक्सेसफुल पूर्ण केलेली आहे. आता गाडीचा काटा करायचा, काटा करून गाडी आतमध्ये न्यायची. आणि आतमध्ये मँगो प्लांट आहे, मँगो फॅक्टरी म्हणून आहे, तिथं गाडी आपली खाली होणार आहे. गाडी तरी सकाळी खाली करतील का आता खाली करतील ते आज जाऊन बघायला पाहिजे आता. आणि पुढची गाडी आहे ती MH18 गाडी आहे, धुळे पासिंग. आणि त्याने आणलाय कांदा आणि वांगी पण आहेत त्यातमध्ये, मिक्स माल आहे कांदा त्यांचा. हे सगळे APMC म्हणजे आपलं बाजार समितीच मार्केट, भाजी मार्केट, फळ मार्केट सगळ्याच असते. याच्या पलीकडे आहे ते आपण पहिल्यांदा गाडी घातली होती ते फळ मार्केट होतं आणि हे आहे ते भाजी मार्केट आहे. कशा आहे लोकेशन, कुठं आले आपल्याला माहित नाही नक्की अजून. रस्ता चुकला आपला. रस्ता चुकला म्हणजे आपल्याला रस्ता चुकला नाही आहे, जे इथं माणसं आहेत आणि जिथल्या हमाल आहेत त्या हमाला रस्ता चुकलेला आपला. त्याने आपल्याला चुकीच सांगितल्या, त्यामुळे आपण ते इथं आलो आहे. आणि ते काय प्लांट वगैरे काय नाही आहे. आता जे हमाल येणार आहे त्या हमाल येतो म्हटला गाडीजवळ आणि मग तुम्हाला घेऊन जातो म्हटलं आहे. आता ते आल्याशिवाय आपण गाडी काढायचं नाहीत ना, ते येऊ दे मगच गाडी काढायची आणि मग जिथं जायचं तिथं जायचं. नवीन ठिकाणी आले की असं असते, एकाला दोघं येत जावा तर बरं असते. मगाशी मी गाडी आपण गाठली होती पहिल्या ठिकाणी, तिथून गाडी आपल्याला रिवर्स घ्यायला लागली. आपली गाडी मोठी आहे, एकट्याला रिवर्स करायला दमवत आहे गाडी. आणि कच्चा माल भरला तर 100% दोघं ड्रायव्हरच यायचं.
आत्ता आपली गाडी बरोबर पॉईंटला लागलेली आहे आणि हे आपला पॉईंट आहे खाली करायचा. APMC अमृतम असेचं नाव आहे. फूड प्रोसेसिंग युनिट, खेतीवाडी उत्पन्न बाजार समिती, सुरत, सरदार मार्केट. आपण अहमदाबादचं मार्केट केलेलं आहे आणि परत राजकोटला जाऊन ते अमरेलीला पण खाली केलेलं आहे आणि आता सुरतच्या मार्केटात आपण आलेलं आहे. सुरतला आपण पहिल्यांदा आलेलो आहे सुरतला आणि गाडी इथं लावलेलं आहे. आता 4 वाजले. गाडी सकाळी आपली 8 वाजता खाली होणार आहे. 8च्या नंतर लेबर येणार. 7-8 वाजता लेबर येतील, त्याच्यानंतर खाली होईल. आता एक टाईम झालं आहे 3:45 आणि आपलं तापमानचं हे आहे, तापमान आहे 31 डिग्री, पण इथं आलेले फील्स लाईक 39, म्हणजे 49 तापमान सध्या आता जाणवतं आहे. इथं पुढं आहे ते कांदा मार्केट आहे. सगळे इथे कांद्याच्या गाड्या थांबलेले आहेत. कांदा आणि बटाटा असणार आहे इकडं. तर आता ही पण ट्रिप आपली कंप्लीट आणि हा आता व्हिलॉग आपण इथेच एंड करूया. उद्या गाडी खाली करायचं, तो व्हिलॉग सकाळी चालू करूया. मग हा पण व्हिलॉग खूप मोठा होतो आहे. आजच्या हा व्हिडिओ आता एक करूया, एंड करूया इथंच. ही ट्रिप पण आपली सक्सेसफुल कंप्लीट. सुरतची, रत्नागिरी टू सुरत 700 किलोमीटर आपण गाडी आणलेली आहे आणि आता व्हिलॉग इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. नक्की सबस्क्राईब पण करा, कारण आपली ड्रायव्हिंग लाईफ कशी असते, संध्याकाळी कशी जाते आपली, आपलं काम काय, गाडी काय, आपली गाडी कुठे असते, आपलं कसं आपण गाडी करतोय, सगळं आपण दाखवायला लावलं आता. तर नक्की व्हिडिओ लाईक करत जावा आणि शेअर पण करत जावा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना. आता आपलं झोपायचं टायमिंग होणार आहे, कारण आता 3-4 तास निवांत आहे, तेवढं जरा झोपूया. काल पण झोप व्यवस्थित झालं नाही आपली. आता झोपूया निवांत आणि सकाळी व्हिलॉग चालू करूया आपण. आणि उद्याचा दिवस नवीन, उद्याचा व्हिलॉग पण नवीन. धन्यवाद.